चला तर शुभ सकाळ सगळ्या ताईंना. श्री स्वामी समर्थ. आजचा ब्लॉग मी आता स्टार्ट करत आहे. हे बघा, आळूच्या पानं आणले तेव्हापासून सकाळी सकाळी आळूची पानं आणली. तिथं बाजूला आमच्या इथं भेटतात, छान भेटतात, घरगुती देशी पानं आहेत. ह्याच्याने घशात काय खवखवत वगैरे नाही. 10 रुपयाची आणली होती एवढी. आता उन्हाळ्यामुळे पाने कशी झाली आहेत बघा, पूर्ण सुकल्यासारखी पिवळी पडलीत. छोटी छोटी पानं आहेत, तोपर्यंतच ती सुकून चालली आहेत. तर मी इथं स्वच्छ ते पानांचे देठं काढून घेतली होती आणि बघा पाटीत धुवून घेतलेत. मी आता हे धुवून कपड्यात असेच हे करून ठेवले होते गुंडाळून संध्याकाळी करण्यासाठी. आणि इथं माझं चाललं होतं की हे देवघर स्वच्छ करायचं. हे बघा, देवाचं साहित्य मी बरेच दिवस झाले कुठे कशाची पूजा काय कर, महाशिवरात्री, सगळे शुक्रवारची पूजा, गुरुवारची पूजा, असं करून सगळं साहित्य काढते बाहेर आणि परत तिथंच ठेवते. गडबड झाली की गोंधळ झाल्यानंतर मग त्याच्यामुळे मी आज सगळं हे वरनं खालीपर्यंत कप्पे देवघराचे साहित्याचे सगळे खाली केले. तर बघा, काढलेत खाली, सगळं साहित्य काढले. आणि आता मी सगळं ठेवणार आहे थोडं करून. त्यांचे बॉक्स आहेत मी केलेत, एक सेपरेट बॉक्स सगळ्यासाठी. त्याच्यात मी हे बघा, इथं सगळे वस्त्र असतात देवाचे. तुम्हाला बघायचे असतील तर मला नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. काय तुम्हाला माझ्या देवघरातलं काय साहित्य बघायचं असेल तर हंतरायचे वस्त्र, छोट्या पाटावरचे, मोठ्या ब्लाऊज पीस आहेत, पूजेसाठी हंतरतो आपण तेव्हा चौरंगावरती वगैरे. हे बघा, हे मी हाताने बनवलेलं हळदी कुंकाचं करंड आहे. ह्याच्यात देवाची भांडी आहेत, पितळाची, गळती वगैरे, ताटं. माझं स्टीलचं श्रीकृष्णाचा पाळणा आहे त्याच्यात. हे बघा, मी नंतर हे लावून घेत आहे थोडं सामान असं करून. माझ्या देवघरातलं साहित्य, माझ्या देवाचे फोटो, देव काय आहेत माझ्या देवारात स्वामींच्या केंद्रानुसार देव आहेत, फोटो वगैरे. माझ्याकडे केंद्रातलं साहित्य आहे, विकण्यासाठी पण असतं आणि घरात पण ग्रंथ आहेत. तुम्ही मला जर कमेंट करून सांगितलं तर मी तुम्हाला माझ्या देवघरातले ग्रंथ सांगते, स्वामींच्या मार्गातले आहेत ते दाखवेन. दुर्गा सप्तशती, चरित्र सारामृत, नित्यचे सेवेचे पुस्तकं, अशी बरीचशी पुस्तकं आहेत माझ्याकडे. केंद्रातील ग्रंथ आहे गुरुचरित्र, पुन्हा भागवत, दासबोध, गजानन महाराजांचा विजय ग्रंथ, असे भरपूर ग्रंथ, भगवद्गीता आणि देवाचं छोटं मोठं साहित्य जे काय आहे मी तुम्हाला दाखवेन माझ्या देवाऱ्यातलं. तुम्ही कमेंट करून सांगा काय बघायचं असेल तर. हे बघा, भरपूर सामान आहे. मला खूप वेळ आहे ते सामान गोळा करायचं देवाचं. तर छोटे पाटावर हंतरायचे छोटे वस्त्र, मोठे वस्त्र, भारीतले असे ब्लाऊज पीस चौरंगावर वगैरे टाकण्यासाठी, रांगोळ्याचे साचे, भरपूर साहित्य आहे माझ्याकडे देवाचं. मी आत्ताच घ्यायला लागले एक गळती वगैरे ताटं. हे सगळे बॉक्स भरून देवाचंच साहित्य आहे या सगळ्यांमध्ये. हे बघा, आणि हे मी इथं आता आवरायला लागले आहे. इथं बघा, तर मी तुम्हाला दाखवते. मला ते आवरलं देवघराचं कोपरा तर खूप छान वाटायला लागलं होतं. कापूर आहे, देवाचं तूप आहे, मोहऱ्या, अंगारा, तेव्हा ते कुंकू आहे, श्रीयंत्रावर वाहायचं, गळती पात्र, तेलाची बॉटल देवाच्या. इथं माझे सगळे ग्रंथ पुस्तकं आहेत. इथं जरा नदीत वाहायचं काय साहित्य आहे, कधी कुठे नदीत वगैरे गेलं तर ते पाण्यात सोडायचं साहित्य आहे, रांगोळीचा डबा, फ्रीज वगैरे. हे आता मी बॉक्स सगळे इथं ठेवत असते वरती कोटमाळ्यावरती पॅक करून. इथं साहित्य ठेवायला मला देवाचं जागा नाही आहे भरपूर म्हणावाशी. कप्पे वगैरे काय ते आम्ही इथं रेंटने राहतो या घरात. तेव्हा इथं संध्याकाळी 4-5 वाजता शुभम चहा चपाती खातोय. त्याच्यावर पिल्लूला पण ह्या दूध चपाती किंवा बाकीचं काही आवडत नाही, पण चहा चपाती खूप आवडते. आपण खायला लागलं तर त्याला सारखं चहात बुडवून तुकडे टाकायचे चहा चपातीचे. तो खातो, नाही तर चहाच पिऊ देत नाही पुढं. ते बघतो आता त्याला कसं करतोय, नाही दिलं की. त्याला दूध चपाती एवढी आवडत नाही, खात नाही. तो मुंग्या लागून गेला ना त्याच्या दूध चपातीच्या त्या भांड्याला, तरी पण तो लवकर खात नाही. पण चहा प्यायला पण त्याला चहा खूप आवडतो. आणि असं चहा चपाती पण, जसं चपाती चहात बुडवून तुकडा टाकेल ना, तो तुकडा तो खातो. फक्त चहात बुडवायचा आणि त्याच्या पुढं टाकायचा. हे पिल्लू आमच्या घरी कधी कसं आणि काय आलं हे बाहेर फिरत होतं, तसंच आमच्या घरात ते आलेलं आहे. रोडवरती फिरत होतं. शुभम त्याला उचलून घेऊन आला होता. पण ते आलं एक विशेष दिवशी होतं. तर तुम्हाला कोणाला जाणून घ्यायचं असेल ते कधी कसं आणि काय आलं आहे तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला सांगेन. ते आल्यानंतर आम्ही त्याचे इंजेक्शन वगैरे करून घेतले, दवाखाना दाखवलं त्याला. ते खूप छान पिल्लू आहे. हे बघा, तर नाही दिलं स्वतः उचलून चहा पिला तर त्याला कसा करायला लागला, ते मारू नको म्हणते.
मार मोको दे दे. सुकी चपाती नाही खातो टाकल्यानंतर, चहात बुडवून दिली तरच तो खातो. हे बा इथं ह्यांची मस्ती, ह्यांची सारखी चालू असते अशी मस्ती. भांडणं मारामारी पळायचं तर खूप मस्ती करतो. पोरांना ना असं खवळतो जास्त करून. तर त्याच्या मागे लागण्यासाठी, मारण्यासाठी, पळण्यासाठी, पकडापकडी खेळायला. हे बघा त्याच्यानंतर संध्याकाळी तर 6-7 वाजता मी सकाळचे ते आळूची पानं ठेवले होते कपड्यात गुंडाळून. ते मी काढून घेतले कपड्यातून, स्वच्छ पुसून वगैरे घेतले. आणि संध्याकाळी हे बघा मी तर, तुम्ही ह्या पद्धतीने माझ्या नक्की आळूची पानं करून बघा, खूप छान लागतील. मी हिरवी मिरची, लसूण वगैरे नाही टाकत, तसे हिरव्या मिरचीच्या ठेस्याचं नाही करत, आपलं लाल तिखट टाकून करत असते, मसाला टाकून. हे बघा तीळ टाकते, मसाला टाकते आपला, मीठ, गरम केलेलं तेल, ओवा असं सगळं टाकत असते. मसाला टाकते मी त्यात, खूप कुरकुरीत छान होतात. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा करून बघा. तरी ह्याच्यात कोथिंबीर नाही, ताजी कोथिंबीर जर चिरून टाकली ना तर एवढे छान होतात ना, कोणी म्हणणारच नाही की हे घरी केलेत तुम्ही आळूची पानं म्हणून. हे बघा थोडंसं तेलाचं गरम मोहन टाकत आहे. थोडंसं गरम करून तेल घेतलं होतं आणि पाणी टाकून पूर्ण पीठ कालवून घेते मी. लागेल तसं थोडं पाणी टाकायचं. एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही लगदा करायचं, खूप पातळ पण नाही करायचं, मग त्या पानांना लागणारच नाही, बाहेर येईल सगळं. एकदम व्यवस्थितीनं ठेवायचं ते सारण. आणि हे बघा मी पुढे इथं भरून घेते. पोरांना मोबाईल धरायला लावला की पोरं हे बघा मोबाईल असा धरतात गोल 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 फिरवून. ते मलाच एका हाताने मोबाईल धरा आणि एका हाताने करा, ते परवडतं. हे बघा कुठे मोबाईल धरला आहे आणि काय करायला लागलेत. तर छान 2-3 पानं उलटी करून सगळं सारण लावून घेतलं आहे त्याला, बेसन पिठाचं ते कालवलेलं. छोटी पानं आहेत देशी असल्यामुळं, घशात खवखवत वगैरे नाहीत अजिबात. मग त्यांना रोल करून 3 पानं, 4, 2 असे करून सगळे भरून घेतले होते. हे बघा सगळं कढईत पाणी ओतलं ग्लासभर, चाळणीला तेल लावून सगळे रोल करून मी त्यात ठेवून घेत आहे. ठेवून पुन्हा वाफलवून घेते. तर मी सगळे असं पानांना सगळं लावून घेतलं होतं. आणि भरपूर पानं खराब पण निघाली, मी टाकून दिली. उन्हामुळं ना पानं सुकायला लागलीत पिवळी पडून, थोडी खराब झाली होती संध्याकाळपर्यंत, तर मी फेकून दिली होती ती पानं. बरीचशी पानं नाश झाली, त्यातली राहिली नाहीत उन्हामुळं. तेवढी पानं मी फेकून दिली होती, खराब झाली ती, सुकून गेली, ते पूर्ण कुरकुरीत झाली ते एकदम कडक. एवढीच त्यातनं चांगली निघाली. तेवढं पाणी वगैरे ओतून चाळणीला तेल लावून मी वाफलायला ठेवली होती. वाफलून मीच एका हाताने मोबाईल धरते, एका हाताने ते करते. पोरांना दिलं ना, पोरं गोल गोल फिरवतात, धरत नाही. आणि इथं ठेवायला पण दुसरीकडं काय जागा नाही, मोबाईल समोर दिसेल असं. त्याच्यामुळे मीच एका हाताने धरते मोबाईल आणि हे सगळं शूटिंग करते. पहिल्यांदाच आहे मला हे शूटिंग करणं, आताच 2-3 दिवस झालेत, मला पण जमत नाही. हे बघा संध्याकाळी ही परत देवाची राहिलेली भांडी मी सगळी स्वच्छ करून घेतली होती. दिवे वगैरे, ताट, तांब्या सगळं मस्तपैकी, आणि खूप देवघर पूर्ण स्वच्छ केलं होतं, साफ केलं होतं. मला खूप बरं वाटायला लागलं. तर त्याच्याशिवाय मला देवपूजा करू वाटत नव्हती, काही सुद्धा नित्यसेवा वगैरे रोजच्या करू वाटत नव्हत्या. तर सगळं असं लागेल तेवढंच सामान हाताखाली यावं देवपूजा करताना. अष्टीगंध वगैरे सकाळी जे लागतं, कुंकू, ते असं मी खाली ठेवलं होतं. बाकीचं जे वस्त्र वगैरे, देवाची एक्स्ट्राची भांडी होती ती सगळी बॉक्समध्ये मी भरून ठेवली. हे बघा वरती बॉक्स ठेवून टाकले होते. खूप भांडी आहेत देवाची पण माझी, भरपूर ताटं, पाळणे, गळती, समया, दिवे, पुन्हा प्रसादाच्या वाटी, प्लेटा, खूप साहित्य आहे. दिवा लावून घेतला. परत तिथं संध्याकाळी तर लहान मुलाचा घसा खूप खोकला लागला होता, त्याला घसा खवखवत होता, तर मी त्याला इथं काढा करते. काढ्यातनं मी तुळशीची पानं टाकली, साखर टाकली थोडी, आणि एक दालचिनीचा थोडा तुकडा टाकला होता, अद्रक किसून टाकलं, हे 3-4 लवंगा टाकल्या होत्या, थोडीशी हळद टाकली मी, आणि सगळा असा काढा 1 ग्लास पाण्याचा चांगला अर्धा ग्लास होईपर्यंत, अर्धा कप होईपर्यंत असं आटवून घेतला होता, शिजवून उकळून. आणि मग तो त्याला झोपताना संध्याकाळी प्यायला दिला होता. आणि वाफ पण गरम पाण्याची घेतली की त्याला फरक पडतो, घशात लगेच आराम पडतो. मी त्याला संध्याकाळी झोपताना गरम पाण्याची वाफ पण दिली होती. बघा तो पोरं पण ना लाजतात, व्हिडिओ यायला नको म्हणतात, आणि मला पण खूप कसं तरी वाटतं आहे. हे आता पहिल्यांदाच आहे
माझं अजून नवीन नवीन आहे चॅनल. बघा आता इथनं पुढं हळूहळू जशी सवय होईल, कॉन्फिडन्स येईल तसं यायला सुरुवात होईल एकेकाची व्हिडिओमध्ये. बघा हे वड्या वाफलून झाल्या होत्या, इथं माझ्या मस्तपैकी वाफरल्या होत्या. इथं मी चिरून घेते वड्या सगळ्या आळूच्या. आणि थोडे रोल मी सकाळसाठी ठेवले होते काढून. एवढे भरपूर होतात ते एकदाच केवढे संपत नाहीत तळून सगळेच. तळून कशाला ठेवायचे म्हणून मी 4 रोल तळले होते आणि 4 रोल असेच डब्यात ठेवून टाकले होते फ्रीजला पॅक करून. मग इथं मी परत वड्या तळून घेते. इकडं आमटी फोडणीला टाकली होती मी शिजायला. वड्या तळायला लागल्या होत्या. याला ना एकदम लहान गॅसवर पण नाही ठेवायचं आणि फास्ट गॅसवर पण नाही ठेवायचं. असं सारखं मीडियम आणि फास्ट करावं लागतं त्याला. डब्यात ठेवून टाकले मी राहिलेले रोल. तळून काढले होते. देवाला दाखवण्यासाठी मी वाटीत काढत आहे. नैवेद्य दाखवायला नाही. बघा राहिलेले कडक कसे झाले होते. खूप कुरकुरीत खुसखुशीत छान होते. बघा हे पूर्ण त्याचे पदर सुटले होते वेगळे वेगळे. मी तळून घ्यायला लागले होते राहिलेल्या पण इथं सगळ्या वड्या. देवाला पण दाखवून घेतलं नैवेद्य. हे बघा ह्या पिल्लूचं परत इथं संध्याकाळ झाली गॅस चालू होतं. पोरांनी कॅमेरा घेतला की असं मोबाईल फिरवतात गोल गोल. हे बघा इथं ह्या कसं पिल्लूचं अटॅक वगैरे सगळं चालू होतं. कसं शांत उभारलं आहे असं दाखवतो आहे त्याला की मी काय करणार नाही तुला, काय नाही. किती शांत उभारलं असं. आणि एवढा जाऊन अचानक अंगावर झडप घालतो ना ते बघा. आता असं उशीर उभारतो किती पण खवळू देत पोरं, हलत नाही काय नाही जागेवरनं, रिॲक्शनच देत नाही काय. आणि मध्येच पोरांचं लक्ष इकडे झालं की मागे पळतं. तेव्हा आता कसं पळतं, शांत शांत उभारतं आहे, बसायचं नाटक करतं आहे आणि अचानकच त्याच्या अंगावर ते बघा पळणार. खूप मस्ती करतो ते. गोल गोल 2 दरवाजे, दोन्ही दरवाज्यातून गोल गोल फिरवतो त्यांना. मी परत एखाद्या पुढच्या व्हिडिओ तुम्हाला त्यांची मस्ती दाखवेन. मला त्याच्या मागे कॅमेरा घेऊन एवढं फास्ट पळायला पण येत नाही ते लोक पळताना. इथं संध्याकाळ झाली होती. मी दूध तापवायला ठेवलं, साई काढले दुधावरची तूप करण्यासाठी, दही लावलं. आणि हा कोपरा एक मला सकाळपासून स्वच्छ झाल्यामुळे एवढा आवडायला लागला होता ना, सो त्या देवघरातच जाऊन बसावं वाटायला लागलं होतं. तेव्हा आदल्या दिवशी मी इकडची साफसफाई केली होती. ते नवीन डबे वगैरे घेतले म्हणून बरण्या ऑनलाईन. आणि नंतर इकडची केली होती. दुसऱ्या दिवशी देवाची केली होती. जरा पडलं तर खूप रात्र झाली. चला तर मग गुड नाईट. असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा.